नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये आपलं स्वागत. महावितरणमध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यामध्ये जवळपास 7,000 जागांवर भरती आहे. म्हणजे ज्युनियर इंजिनियर, उपकेंद्र सहाय्यक आणि आणखी एक पोस्ट कुठली. तर हे जे विशिष्ट ही जी भरती आहे, या भरतीमध्ये मला जे कळतं, की काही पदांवर नियुक्त्या देऊ केलेल्या आहेत. आणि काहींवर प्रक्रिया बाकी आहे. पण मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर ज्या एका विभागामध्ये अ, ही भरती करायचा शासनाने निर्णय घेतला. म्हणजे मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा अवलंब कोण्या प्रकारे करून भरती प्रक्रिया सुरू करावी, म्हणजे मराठा आरक्षण न देता भरती सुरू करावी. हा जो म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती आली 9 सप्टेंबरला. आणि ह्याच्यानंतर जवळपास सगळ्या भरती प्रक्रिया ज्या कोविड परिस्थितीमुळे थांबल्या होत्या, त्या पुन्हा सुरू कराव्यात असा दबाव सरकारवर येत होता. त्याच्यामध्ये दिवाळीच्या आसपास मराठा जातीला ज्या जागा आरक्षित आहेत, त्या जागा सोडून इतर जागांवर भरती प्रक्रिया राबवावी आणि अ, पुढं मग असं होत गेलं, की त्याच्यावर मराठा जे विद्यार्थी आहेत, या मराठा विद्यार्थ्यांनी अ, ई-डब्ल्यू-एसचा लाभ घ्यावा याच्याविषयी 23 डिसेंबरला एक शासन निर्णय आला. त्या शासन निर्णयात असं ठरलं, की सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, ज्या उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण पाहिजे, त्यांना ते आरक्षण तसं घेऊ द्यावं. आणि या 23 डिसेंबरच्या जी-आरला अनुसरून ऊर्जा विभागाने फेब्रुवारी 10 ला एक पत्र काढलं, ज्याद्वारे असं सांगण्यात आलं, की एक कार्यप्रणाली ठरवण्यात आली. ऊर्जा विभागाने जारी केलेल्या त्या पत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर महावितरणने दिनांक 11 फेब्रुवारीला एक सूचना जाहीर केली आपल्या पोर्टलवर आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक लिंक दिली, की ज्या मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी 20 मार्चपर्यंत त्या लिंकवर जाऊन योग्य ते बदल आपल्या अर्जामध्ये करावेत. हे सगळं होण्याच्या आधी अ, जेव्हा यादी जी जाहीर झालेली आहे, त्या यादीमध्ये जे निवड झालेले ई-डब्ल्यू-एसचे आरक्षणास पात्र जे उमेदवार आणि त्यांचं त्या प्रवर्गातून जे निवड यादीमध्ये नाव लागलं होतं, त्याचा कट ऑफ इतर सर्व प्रवर्गांपेक्षा कमी होता. विशेषतः एस-सी-बी-सी प्रवर्गात पेक्षा ई-डब्ल्यू-एस प्रवर्गाचा कट ऑफ खूप कमी होता. आणि काही मराठा उमेदवार हे मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले आणि त्यांनी अ, असा अर्ज दाखल केला, की जे आमच्यापेक्षा कमी मार्कवाले जे ई-डब्ल्यू-एसचे लाभार्थी आहेत, त्यांना अ, त्यांची भरती करू नये, त्यांना नियुक्तीपत्र देऊ नये. आणि तशा अर्थी अंतरिम आदेश डोईफोडे नावाच्या इफ आय मिस्टेक नॉट एका उमेदवाराच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अ, अंतरिम स्थगिती दिली, की त्या उमेदवारांपेक्षा कमी ज्या ई-डब्ल्यू-एस उमेदवारांचे गुण आहेत, प्रवेश प्रक्रियेमध्ये, भरती प्रक्रियेमध्ये, त्यांना नियुक्तीपत्र देऊ नये असा अंतरिम आदेश करण्यात आला अ, औरंगाबाद खंडपीठातर्फे. आणि हे झाल्यानंतर ते त्या याचिकेमध्ये जे डोईफोडे उमेदवार होते, औरंगाबाद खंडपीठातले जे उमेदवार होते, याचिकाकर्ते, त्यांनी असं मागितलं होतं, की ही जी मराठा मुलांपेक्षा कमी मार्क असलेल्या ई-डब्ल्यू-एस उमेदवारांना भरतीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये. आणि हे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता यावा. तर प्रकरण हे एक प्रकरण औरंगाबाद खंडपीठातलं मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका नंतर अशी दाखल झाली, या 11 फेब्रुवारीच्या जी-आर नंतर, 11 फेब्रुवारीच्या सूचनेनंतर, ज्याच्यामध्ये की महावितरणनी संधी दिली होती मराठा उमेदवारांना,
की त्यांनी ईडब्ल्यूएसचा लाभ घ्यावा. जी याचिका विकास आळसे नावाच्या उमेदवाराच्या तर्फे करण्यात आली मुंबईमध्ये, त्या याचिकेत मुख्य मागणी अशी की अ, प्रार्थना मुख्य की हे जाहीर करावे की हे 23/12/2020 चं जे अ, जो शासन आदेश आहे, जो जी-आर आहे, तो जी-आर प्रोस्पेक्टिव्हली लागू होईल. त्याच्या पुढे येणाऱ्या भरती प्रक्रियांसाठी किंवा त्या तारखेच्या पुढे त्याचा अंमल व्हावा. ही जी भरती प्रक्रिया, महावितरणची जी भरती प्रक्रिया ते विकास आळसे वगैरे जे आहेत, ते ज्युनियर इंजिनिअर ट्रेनीच्या पोस्टसाठी उमेदवार आहेत. त्यांनी असं सांगितलं, की त्यांची भरती प्रक्रिया 2019 मध्ये सुरू झाली होती आणि पूर्वलक्षी प्रभावाने 2019च्या भरतीसाठी तो जो शासन आदेश आहे, तो जो जी-आर आहे, तो लागू नाही होणार आणि त्याचा लाभ घेऊन मराठा विद्यार्थ्यांना, उमेदवारांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण प्राप्त व्हावं असं सरकार करू शकत नाही. आणि ह्याच्यावर सुनावणीमध्ये अंतरिम आदेश स्थगितीचा मुंबई न्यायालयाने असा दिला, की 10 फेब्रुवारीचं जे ऊर्जा विभागाचं पत्र आणि जे 11 फेब्रुवारीची जी सूचना महावितरणनी काढलेली, या दोन्हींवर सध्या तुर्तातुर्त अंमल होऊ नये. आणि त्याच्यानंतर ते प्रकरण लागलं 5 एप्रिलला. हा जो आदेश आहे, हा 15 मार्चचा आदेश. त्याच्यानंतर प्रकरण लागलं 5 एप्रिलला. 5 एप्रिलला अ, महावितरण आणि महाराष्ट्र शासन या दोघांनी उत्तर दाखल केलं नव्हतं आणि त्यांनी वेळ मागून घेतला. त्याच्यामुळे हे प्रकरण गेलं 17 एप्रिलला. 17 एप्रिलला कोर्टामध्ये हायकोर्टाने तो आठवडा अ, अनेक सुट्ट्या आल्यामुळं तो आठवडा पूर्ण सुट्टीचा घेतला आणि त्याच्यामुळं ते प्रकरण जे टळलं, ते 19 नंतर काहीतरी असं झालं, की 19 का 20 एप्रिल नंतर आठवड्यातून 2दाच केवळ सुनावणी घ्यायची. कोविड परिस्थितीमुळं असं मुंबई उच्च न्यायालयाने ठरवलं आणि त्याच्यानंतर ते जे प्रकरण आहे, ते कधी बोर्डावर आलं नाही महावितरणचं. तर महावितरणच्या ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टसाठी दाखल झालेल्या याचिकेमध्ये ऊर्जा विभागाच्या त्या पत्राला आणि अ, महावितरणच्या त्या जाहीर सूचनेला स्थगिती देण्यात आली आहे. त्या गोष्टीचा अंमल करू नये असा स्थगितीचा अर्थ आहे त्यात. आणि ही स्थगिती 3ही पदांना लागू आहे. हे सगळं सांगून झालंय माझं आधीच्या व्हिडिओमध्ये. आज सांगणं इतकं, की मराठा आरक्षण जेव्हा समूळ रद्द झालं आणि आता मराठा समाजाचं काय त्याच्याविषयी सरकार काय धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे तो घेईल. पुढं एक जे हे महावितरणमध्ये जे उमेदवार आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांना ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे, ज्यांना आता प्रतीक्षा आहे, की नियुक्तीपत्र मिळावेत. तर म्हणजे पदसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर 5,000 काहीतरी आहेत ते. सहाय्यक, विद्युत सहाय्यक का काय आणि साहजिक उमेदवार खूप आहेत. इतके पद आहेत तर खूप उमेदवार आहेत आणि या उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. यांना हे माहिती नाही, की कोर्टात प्रकरण काय चाललंय. शिवाय त्याच्या काही वृत्तपत्रांनी असं एक दाखल केलं, की जे एक अशा मथळ्यांच्या बातम्या दिल्या, की औरंगाबाद खंडपीठाने त्या उमेदवाराची याचिका मान्य केली आणि आता मराठा समाजाला ईडब्ल्यूएस लागू होईल का काय, 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 काय? तर विपर्यस्त सगळ्या बातम्या. परिस्थिती अशी की औरंगाबाद खंडपीठाने असं सांगितलं, की मराठा उमेदवारांनी आमच्याकडं त्याला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळावा अशा अर्थाची मागणी केली होती. अशा अर्थाची याचिका सादर केली होती. पण ती याचिका 23/12/2020च्या शासन आदेशामुळं ती याचिका जी आहे, ती आता दॅट हॅज बिकम इन्फ्रक्च्युअस. कारण त्याच्यामध्ये जी प्रार्थना केलेली आहे, त्या याचिकेमध्ये जी मागणी केलेली आहे, ती मागणी या शासन आदेशामुळं पूर्ण होतीये. म्हणजे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल अशी शासनाने तरतूद केली आहे आणि या परिप्रेक्ष्यामध्ये ती याचिका जी आहे ती निकाली काढण्यात आली. ती याचिका मंजूर झाली नाही. हायकोर्टाच्या आदेशामध्ये असं नमूद आहे औरंगाबाद खंडपीठाच्या, की या याचिकेमधली प्रार्थना मान्य झाल्यासारखंच आहे म्हणून ही याचिका निकाली काढण्यात येते. पण स्थगिती जी आहे, आधीची जी स्थगिती होती ती मराठा उमेदवारांनी केलेल्या याचिकेवर मुळं स्थगिती आली होती. ईडब्ल्यूएसच्या नियुक्तीला आणि नंतर जे आता प्रकरण जे प्रलंबित आहे मुंबई न्यायालयासमोर, उच्च न्यायालयासमोर,
हे आहे, हे विकास आळसे वगैरे हे ईडब्ल्यूएसचे लाभार्थी आहेत त्या भरती प्रक्रियेमध्ये. आणि त्यांनी असं सांगितलंय, की पूर्वलक्षी प्रभावाने अशी तरतूद शासनाला करता येत नाही आणि म्हणून 2019च्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देता येणार नाही. आता तो जो जी-आर आहे, तो जी-आर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येईल का? हा एक विषय महावितरणपुरता आहे. अ, आणि इतरही ज्या पदभरत्या आहेत, एम-पी-एस-सी आणि वगैरे सगळं. तर तो जो जी-आर आहे, तो प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया 2021 सन 2021 आणि सरळ सेवा भरती इतक्यापुरताच मर्यादित आहे. शासनाला इतर भरती प्रक्रियांमध्ये जसं एम-पी-एस-सी किंवा इतर कुठल्या रिक्रुटिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेमध्ये मराठा उमेदवारांचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये व्हावा, ह्याच्यासाठी दुसरी काहीतरी तरतूद करावी लागेल. याच्याविषयी मी एक व्हिडिओ आधी केलेला आहे, की एक नवा जी-आर काढावा लागेल आणि हा जी-आर तेव्हाच निघेल जेव्हा शासन हे स्वीकार करेल, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मराठा आरक्षण रद्द केलेली जी आहे, त्या दृष्टीने मग आता समायोजन व्हावं. जे स्थगितीमुळे सुद्धा मराठा उमेदवारांचं समायोजन होणं आवश्यक होतं. पण अ, अंतिम आदेश मराठा आरक्षण प्रकरणी आल्यानंतर आता मराठा उमेदवारांना शिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं जे आरक्षण आहे, त्याच्याशिवाय मराठा उमेदवारांना आता फक्त खुल्या प्रवर्गामधून उमेदवारी आपली कायम ठेवण्याचा पर्याय आहे. आणि खुल्या प्रवर्गातून जर ती उमेदवारी त्यांनी कायम ठेवली, तर कदाचित हे जे आज इन आहेत मराठा उमेदवार एस-सी-बी-सी आरक्षणातून, ते आउट होतील. खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ त्यांच्यापेक्षा बराच जास्ती आहे, जे काय ते. आणि ह्याच्यामुळं मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस घ्यावं अशी शासनाने तरतूद केलेली आहे. खुल्या प्रवर्गाला ज्या जागा आता परिवर्तित होतील, म्हणजे 13% ज्या जागा मराठा समाजासाठी आरक्षित होत्या, त्या मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर खुल्या प्रवर्गाला जातील. इथं हेही नमूद करणं, की अनेक लोकांनी माझ्याकडे क्वेरी केली, की या जागा बिंदू नामावलीप्रमाणे जाणार नाहीत का? कालही मला एका विद्यार्थ्याचा उमेदवाराचा फोन आला होता, की त्यांना कोणीतरी कोण्या विधिज्ञांनी असं सांगितलं त्यांना, की अ, हे जे 13% जे आता रिक्त झाले किंवा 13% जे मराठा आरक्षणाच्या जागा आता ज्या उरल्यात अजून भरतीच्या, त्या 13%च्या जागा बिंदू नामावलीप्रमाणे देण्यात येतील. रोस्टर सिस्टम प्रमाणे. म्हणजे आरक्षणाचे जे वेगवेगळे प्रवर्ग म्हणजे 3 एन-टी, व्ही-जे 4, एस-बी-सी 5, ईडब्ल्यूएस 6, एस-सी, एस-टी 8 या 8 प्रवर्गांमध्ये या 13% जागा वाटल्या जातील त्यांच्या त्यांच्या अनुपातामध्ये टक्केवारीनुसार. असं काही लोकांचं मत आहे. हा अपप्रचार आहे. ही सत्य परिस्थिती नाही. या ज्या अ, म्हणजे टक्केवारीनुसार जे आरक्षण लागू केलं होतं त्याच्यानुसार एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 75% आरक्षण नोकरीमध्ये लागू होतं. आणि त्याच्यामुळं केवळ 25% जागा खुल्या प्रवर्गाला सुटल्या होत्या. आता इतर सर्व बिंदू जे आहेत, इतर सर्व जे प्रवर्ग आहेत, त्या प्रवर्गांना त्यांच्या त्यांच्या टक्केवारीनुसार जागा आरक्षित आहेत. आत्ताच्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये. केवळ 13% जागा ज्या मराठा प्रवर्गाला देण्यात आल्या होत्या, एस-सी-बी-सी प्रवर्गाला, त्या जागा आता आरक्षण 75% वरून 62% वर आलंय. त्याच्यामुळं खुला प्रवर्गाच्या जागा 25% वरून 38% वर जातील. हा साधा ठोकताळा आहे. आणि या 13% जागा खुल्या प्रवर्गाला गेल्यानंतर काही मराठा उमेदवार हे खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी होईल. त्याच्यामध्ये काही मराठा उमेदवार जातील. ईडब्ल्यूएसच्या प्रवर्गातून जो कट ऑफ आहे, तो एस-सी-बी-सी प्रवर्गापेक्षा बराच कमी आहे. बरेच एस-सी-बी-सी उमेदवार जे आहेत आजचे, ते एस-सी-बी-सी रद्द झाल्यानंतरच्या परिस्थितीमध्ये त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्यायचं सरकारचं धोरण आहे. आणि त्याच्यानुसार हे जे विद्यार्थी आहे, हे जे उमेदवार आहेत, हे अनेक उमेदवार खुल्या प्रवर्गातून जातील. अनेक उमेदवार
हे ईडब्ल्यूएस मधून येतील. काही उमेदवार कदाचित हे तर आकडेवारी ही परफेक्ट नाही सांगता येणार, इतकी मोठी पदभरती आहे. तर काही लोक या प्रक्रियेतून बाहेर होतील. ईडब्ल्यूएसचे काही लोक या प्रक्रियेतून बाहेर होतील. ही म्हणजे ही कायद्याने झालेली ही परिस्थिती आहे. त्याच्यावर कोणाचा इलाज नाही. आणि पुन्हा एक वार सांगणं, की भरती प्रक्रियेमध्ये जोपर्यंत नियुक्तीपत्र निर्गमित होत नाही आणि ते त्या उमेदवाराच्या हातात पडत नाही, तोपर्यंत त्या उमेदवाराचा त्या नोकरीवर अधिकार नसतो. केवळ निवड यादीमध्ये माझं नाव आहे म्हणून मला अधिकार प्राप्त झाला, असं नाही. जोपर्यंत नियुक्तीपत्र देत नाही, तोपर्यंत शासन आणि हे जे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये कुठलंही कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप नाही. कुठलाही करार किंवा त्याबाबतचं काही कुठल्या तरतुदी नाहीत. अ, नियुक्तीपत्र दिल्यानंतर शासन किंवा हे जे कंपन्या आहेत, त्या महावितरण किंवा महाजिनको ह्या एम्प्लॉयर बनतील, या मालक बनतील आणि हे जे उमेदवार आहेत, हे त्यांचे कर्मचारी बनतील आणि मालक आणि कर्मचारी असं नातं होईल. जोपर्यंत नियुक्तीपत्र निर्गमित होत नाही, तोपर्यंत असं कुठलंही नातं या 2 व्यक्तींमध्ये नाही. म्हणजे महावितरण किंवा महाजिनको ह्या कंपन्या आणि ते जे उमेदवार जे भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं नाव निवड यादीमध्ये. पुन्हा एकदा सांगणं, की मराठा समाजाचे जे मुलं एस-सी-बी-सी आरक्षण घेऊन अ, ज्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचं निवड यादीमध्ये एस-सी-बी-सी आरक्षणातून नाव आहे, त्यांना खुल्या प्रवर्गातून ज्या जागा आता खुल्या प्रवर्गाला जातील 13% त्याच्यामधून अनेक लोकांना संधी मिळेल, मराठा उमेदवारांना आणि ईडब्ल्यूएस मधून सुद्धा अनेक मराठा उमेदवारांना संधी मिळेल. ही जी समायोजन प्रक्रिया आहे, ही समायोजन प्रक्रिया सगळी अ, त्या ऊर्जा विभागाच्या 10 फेब्रुवारीच्या पत्राच्या अंमलाला स्थगिती आल्यामुळे शासनाला सध्या राबवता येत नाहीये. आणि सध्या व्हेकेशन्स आहेत हायकोर्टाला. हायकोर्टाने हे प्रकरण लवकरात लवकर जरी घ्यायचं म्हणलं, तरी किमान 7 जून उजाडेल त्याच्यासाठी. कारण आज हे प्रकरण काय असामान्य परिस्थिती आहे, की ज्याच्यामुळे हे प्रकरण सुनावणीला घ्यावं. अ, हे असं काही असामान्य प्रकरण नाहीये हे. ही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे, जी रिक्रुटमेंट प्रोसेस गेले 2 वर्ष, 2.5 वर्ष झाली चाललेली आहे. आज त्याच्यामध्ये नवीन काही अर्जन्सी असण्याचं नाही, की तूर्तातूर्त त्याची सुनावणी घेण्यात यावी. जरी उमेदवारांचा आक्रोश असला, उमेदवारांच्या अ, मनस्थितीची जाणीव मला आहे, त्यांच्याविषयी सहानुभूती आहे मला. तरी पण इतर कोणी हे सत्य सांगत नाही, की हायकोर्टामध्ये सुट्टीमध्ये विशेषतः कोविडची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये हायकोर्टामध्ये हे प्रकरण अंतिम सुनावणीला लागणं सुट्ट्यांच्या आधी शक्य नाही, सुट्ट्या संपण्याच्या आधी. आणि या सुट्ट्या संपतील 7 जूनला. त्याच्यानंतरच हे प्रकरण बोर्डावर येईल आणि तेव्हाच या प्रकरणाचा निपटारा होईल. कोर्ट काय आदेश द्यायचं ते देईल आणि कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा न करता शासनाने तरतूद करावी. खरं तर असं आहे. पण शासन तितकं प्रोएक्टिव्हली काम करत नाहीये. शासनाला अनेक परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीमध्ये अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय शासनाला. पण शासनातर्फे ही जर गोष्ट एक स्पष्ट झाली, की 7 जूनपर्यंत ह्याच्यामध्ये आता काही होणं नाही. कारण शासनाचे, महावितरणचे, ऊर्जा विभागाचे सगळ्यांचेच हात बांधलेले आहेत हायकोर्टाच्या त्या आदेशामुळं. आणि हायकोर्टामध्ये हायकोर्टाने सुनावणीस नकार दिला किंवा आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा हायकोर्ट आम्हाला तारीख देत नाहीये, प्रकरण बोर्डावर घेत नाहीये. हे भ्रामक दिशाभूल करणारे विधानं करण्यापेक्षा जबाबदार व्यक्तींनी हे सांगावं, की अ, प्राप्त परिस्थितीमध्ये कोव्हिड चालताना अ, आणि हायकोर्ट व्हेकेशनमध्ये वर असताना, उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत सध्या. या परिस्थितीमध्ये हे प्रकरण तूर्तातूर्त घेण्यासारखी परिस्थिती नाहीये. तर जे लोक या समजुतीत आहेत, की मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे आता निर्धोक झालंय महावितरणमधली जी भरती प्रक्रिया, इतक्या प्रचंड संख्येने उमेदवार ज्याच्यामध्ये प्रतीक्षेत आहेत त्या नियुक्तीपत्रांच्या. या भरती प्रक्रियेमध्ये बाधा आहे ती मराठा आरक्षणाच्या अ, अंतिम निकालाशी या गोष्टीचा संबंध नव्हता. जरी याच्यावर काय शासन निर्णय घेईल, त्याच्यावर बरचसं अवलंबून होतं. पण हे प्रकरण अडून राहिलेलं आहे.
हायकोर्टाच्या अंतरिम स्थगितीच्या आदेशामुळं आणि ह्या प्रकरणामध्ये पुढे जर काही वाटचाल व्हायची आहे, पुढे जर काही हालचाल व्हायची आहे, तर या प्रकरणी हायकोर्टाने जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती रद्द व्हावी किंवा अंतिम निकाल काहीतरी या प्रकरणी हायकोर्टाने द्यावा, जे केवळ 7 जूनच्या नंतर हायकोर्ट सुट्टी संपून जेव्हा काम सुरू होईल हायकोर्टामध्ये तेव्हाच हे सगळं शक्य आहे. तर कोण त्याच्याविषयीचं जे ट्वीट्सवर भरपूर ट्विटरवर याचं चालतं महावितरणमधल्या भरतीचं. समाज माध्यमांमध्ये सुद्धा अनेक चालू आहेत. कोणी कोणाशी भेट घेतल्याचं सांगतं, कोणी कोणाला आदेश दिल्याचं सांगतं. हे सगळं जरी असलं तरी एक समजून घ्या, पुन्हा एकदा सांगतो, की हायकोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. हायकोर्टाने आदेश दिलेला आहे, की ऊर्जा विभागाचं पत्र आणि महावितरणच्या जाहीर सूचना यांच्यानुसार अंमल करण्यात येऊ नये आणि याच्यामुळं जरी ते केवळ इंजिनिअर पुरती जरी त्या स्थगितीचं असलं तरी पण ऊर्जा विभाग आणि महावितरण या आदेशाला बांधीलंय. जोपर्यंत तो आदेश निरस्त होत नाही किंवा इतर कुठले आदेश येत नाहीत नव्हे, तोपर्यंत या प्रकरणी पुढील कारवाई होणं नाही. तर महावितरणच्या बाबतीत ही परिस्थिती आहे. महाजेनकोमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. महाजेनकोमध्ये मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देऊन समायोजित करून त्यांची एक यादी 29 एप्रिलला जाहीर झाली आणि त्यानुसार मे मध्ये त्या जागांवर नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले. तर ही एक केवळ तांत्रिक अडचण आहे. जो हायकोर्टाचा आदेश आहे तो सर्वांनाच लागू आहे आणि त्या आदेशाचं पालन होणं आवश्यक आहे. पण लवकरच जेव्हा केव्हा हायकोर्टामध्ये प्रकरण सुनावणीला येईल याच्याविषयी शासन सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं ऊर्जा मंत्री आणि ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री या दोघांनी वारंवार सांगितलेलं आहे. सध्या ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती विदित करून सांगावी. महावितरणमध्ये जी भरती प्रक्रिया आहे, ती सध्या का स्थगित आहे? त्याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. माझी आशा आहे, की महावितरणचे जे प्रतीक्षेत आहेत, जे लोकं नियुक्तीपत्राच्या, त्यांना 7 जूनपर्यंत तरी सध्या अ, शिवाय संयमाच्या दुसरं काही नाहीये. म्हणजे परिस्थिती हाताबाहेर आहे आपल्या. हायकोर्ट सुनावणी घेईल अशातली परिस्थिती नाही. हे सांगण्यासाठी या व्हिडिओचं प्रयोजन मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी परखड मतसाठी आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि मुख्य म्हणजे तुमच्या परिचयात हे जर उमेदवार हे ऐकत असतील महावितरणचे, त्या उमेदवारांना माझी विनंती की हा व्हिडिओ जे तुमच्यासारखेच इतर उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा ही माहिती शेअर करा, की त्यांना सुद्धा तुमच्यासारखीच अँक्झायटी आहे, त्यांना सुद्धा तुमच्यासारखीच तगमग लागून राहिली आहे. आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती सांगितल्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात का होईना अ, ही माहिती समजल्यामुळे कुणाला जर दिलासा मिळत असेल, तर त्या गोष्टीचा आनंद होईल. पुन्हा एकदा मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी परखड मतसाठी धन्यवाद.